अरे यार, आज तिसरा दिवस आहे आणि मी चुकून याच्या अगोदर व्लॉग चालू होता पण रेकॉर्डिंग चालूच नाही केली. आणि आता आम्ही चाललोय बेट द्वारकाला, जो इथून आहे 44 किलोमीटर्स आणि तिथं पोचायला 1 तास तरी ऑलमोस्ट लागेल. आणि आता थोडं वातावरण थंड आहे कारण की आम्ही सकाळचे 6:30-7 वाजलेत. झोप झाली नाही काल रात्री. भरपूर द्वारकाधीश मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर येऊन पूर्ण झोपून गेलो आणि आता सकाळी उठलोय आणि आता असं काहीतरी रेडी झालंय जायला. बिफोर 10 वाजता ऊन गरम व्हायच्या अगोदर तिथं दर्शन वगैरे घेऊन 12च्या अगोदर यायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आता तिथे रस्त्यात मस्त काय खातो आम्ही, काय थांबतो, कसं द्वारकाधीश बेट द्वारकाचं दर्शन होतंय, होडीने जातोय का ब्रिजने जातोय हे तुम्हाला बघायला भेटेल. नक्की बघायचं. ठीक आहे. लोक आलं बघा हॉटेलला. सध्या आम्ही चाललोय आता बेट द्वारकाला. भरपूर सकाळी उठलोय. हे आता 6:30-7ची टायमिंग आहे आणि रस्ते बघा किती सुंदर आहेत, 4 पदरी आणि विदाऊट स्पीड ब्रेकर. हा बघा द्वारकाचा रस्ता आलेला आहे, बेट द्वारका. आणि बेट द्वारकाला जाण्यासाठी आता 2 मार्ग होते पण आम्ही हा सुदर्शन ब्रिज निवडलेला आहे. बघा किती मोदीजींची कृपा. ही भरपूर सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे समुद्राच्या मध्येच, जे एका बेटावरून दुसऱ्या बेटाला ओखापासून ते बेट द्वारकाला आता जोडतो. समुद्राचं हे बंद केलं. तो पाण्यातला मार्ग कोणाला यायचं असेल पाण्यातून तर तिथून ओढ्या जातात, तो दिसते तिथून ओढ्या जातात. आणि हा सुदर्शन सेतू, सुदर्शन सेतू, इथून स्कूट्या तुम्ही बाईक वगैरे सगळे घेऊन जाऊ शकता. आपल्या अटल सेतू सारखाच आहे पण मस्त केलंय. पुढे व्हिडिओ चालू काढतो येते की. सुदर्शन सेतू बनल्यामुळे भरपूर काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत. जे होड्यातून प्रवास करायचे, एका ओखापासून ते बेट द्वारकापर्यंत प्रवास करायचे, आता ते होडी न निवडता ब्रिजचा वापर करतात. आणि ब्रिजवरून तुम्हाला कुठलाही टोल द्यावा लागत नाही, विदाऊट टोल आहे. आणि बाईक, 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रक्स नाही अलाउड, फक्त बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता याच्यावरती. आणि भरपूर सुंदर असं ब्रिज आहे, सी लिंकसारखं मुंबईचं जसं आहे तसंच भरपूर सुंदर आणि मोठा ब्रिज आहे. मोदी सरकारमुळे हे शक्य झालेलं आहे आणि भरपूर असं चांगले रोडची कंडिशन आहे, जेणेकरून टुरिस्ट भरपूर लोक अट्रॅक्ट होतात. भरपूर फोटोग्राफी रस्त्यावर काढली जाते. तुम्हीच बघा किती सुंदर असा ब्रिज आहे सुदर्शन सेतू. आणि म्हणून तर कृष्णाचं पंखाचं तिथे फोटो लावलेला आहे. काहीतरी द्वारकाधीश एंट्रन्स आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आम्ही बाहेरूनच व्हिडिओ काढतोय. हे आहे रुक्मिणी टेम्पल, रुक्मिणीचं मंदिर. बेट द्वारकापासून ह्याचं अंतर आहे 2 ते 3 किलोमीटर. आणि सुंदर असं मंदिर आहे बघा, किती चांगलं कोरीव काम केलं. रुक्मिणी टेम्पल. द्वारकाधीश दर्शन झालं पण द्वारकाधीशला कॅमेरा अलाउड नसल्या कारणाने तिथं दर्शनचं व्हिडिओ काय घेता आलं नाही. आता तिथून हा आहे 20 किलोमीटरवर रुक्मिणी मंदिर. किती सुंदर मंदिर आहे, कोरीव काम केलं. कारागिरी बघा आणि बघा किती सुंदर आहे. 2024 मधली जर तुम्ही सर्वात सुंदर आणि डिलिशियस लस्सी जर मला म्हणाल तर मी हीच म्हणेन सुरतमधली. हे बघा बनवायचा प्रकार बघा. शुगर सिरप टाकला, बर्फ टाकला आणि शुगर सिरप टाकल्यानंतर बर्फ टाकल्यानंतर आता दही ॲड केली. दही ॲड केल्यानंतर त्याच्यावरती मिक्स केलं. हे बघा मस्तपणे मिक्स केलं आणि त्याच्यानंतर तीच लस्सी देऊन त्याच्यावरती मलाई ॲड केली. तुम्ही विचारही करू शकत नाही किती रुपयाला असेल. आपल्या इथंही भले 60 रुपये 70 रुपयाला भेटते आणि इथं फक्त आणि फक्त 20 रुपयाला ही लस्सी भेटेल. हे बघा किती सुंदर. त्या हॉटेलला आम्ही तिथून गाठ्या वगैरे घेतल्या. आता हे सगळं शेवभाजी ते बघा. हा स्टॉल त्यांचा आमच्या काचेतून दिसतो.
हा त्यांचा घर. इथून घेतली भाजी, ती भाजी बनवायला ती पर्टिक्युलरली शेव आणि कचोरी. त्याचं घर भारी आहे ना. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, लगेच टेरेस. असा काहीतरी व्ह्यू आहे बाहेरचा आमचा विंडोमधून. प्रत्येकाच्या घराच्या वरती टेरेस आहे. मौसम हे काय शेव आहे, गाठ्यातील पुऱ्यातील पाणीतून आमचा स्टे हवा स्टे तो तिथून खालीच आहे. मी तुम्हाला नंतरला व्ह्यू दाखवेन. लिया तभी तो अगर तो कोणाला जर स्कूटी घ्यायची असेल ना बाईंग अँड रेंटिंगमध्ये, जशी मी स्कूटी घेतलेली ती व्हाईट ब्लॅकवाली, ही फसिनो पण अवेलेबल आहे. तर हे ओनर आहेत त्याचे बाईक स्कूटी रेंटिंगचे. तुम्हाला हवं तर मी याच्यामध्ये रेंटिंगचे जो डिस्क्रिप्शन आहे ना त्याच्या रेंटिंगचे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि हे ॲड करून देईन. पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा पेज आणि लिंक तुम्हाला ॲड करून देईन. मग तुम्हाला जर तुम्ही गुजरातमध्ये आलात, सोमनाथमध्ये कधी एंट्री केलीत आणि जर तुम्हाला स्कूटी अशा प्रकारची जी मी चालवली आणि अशी फसिनो जर तुम्हाला अवेलेबल करून घ्यायची असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा नंबर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, थँक्यू. 7:30 वाजलेत आणि ऊन बघा किती आहे. किती आपल्या इथं मुंबईला 7:30ला अख्खा सनसेट होऊन जातं. सनसेट काय पूर्ण काळोख होऊन जातं आणि इथं ऊन बघ किती आहे. 7:30 वाजलात तर यावरून अंदाजा लावा की दुपारी किती गरम होत आहे. आम्ही समोसा खायसाठी इथे वाकुळ समोसा फेमस असं समोसा आहे, ते इथे लाईनीत उभं होतो. अर्धा तास झाला लाईनीत उभं होतंय. बघा किती गर्दी, पैसे घेऊन सगळे उभे आहेत त्या समोसा आणि पॅटीससाठी. थांबलेलो एवढा वेळ लाईनीत. त्याच्यानंतर समोसे तर नाही भेटले, पेटीस याच्यासाठी अर्धा तास लाईनीत थांबलेलो. जस्ट बिकॉज फेमस आहे वाकुळ समोसा सेंटर करून. समोसे तर नाही भेटले, पेटीस भेटले. काय माहिती, सगळ्या चटणीचा गेम आहे. बघा हे आम्ही नवीन डिश मागवलं आहे. गुजरातचा नवीन डिश आहे काहीतरी. बटाटा आलू आणि गोगरा असं करून. कैसा खावायचा दाखवतो तुम्हाला. ऐसा जेवायचा, बटाटावर सॉफ्ट होतील त्याच्यानुसार डिप करायचा आणि खावायचा. परत बटाट्याला असा करायचा, टॉस करायचा असं वर, मग खावायचा. हे मस्त वाटतंय. फक्त 30 रुपये. इथे अशा बुलेट चालतात आणि बुलेटवर एवढी लोकांना ट्रॅव्हल केलं जातं आपल्या रिक्षासारखंच. अशा तऱ्हेने तिसरा दिवसही संपलेला आहे. आता आम्ही परतीचा प्रवास म्हणजे घरी जाण्याची ट्रेन पकडायसाठी द्वारका स्टेशनला चाललो आहे रिक्षाच करून. 12 वाजताची ट्रेन आणि सकाळचे वाजले 10:30 आणि आम्ही आता चाललो द्वारका स्टेशनला. आमची ट्रेन आहे 11:39ची, नोट 12ची, 11:39ची ट्रेन आहे. बघा आम्ही आता पोहोचलो द्वारका स्टेशनला. असं काहीतरी रिक्षाने आम्हाला सोडलेलं आहे. त्या 2 रिक्षा 3 रिक्षा सामान उतरतात. 2946 पहिली 11:39 प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहे. प्लॅटफॉर्म तिकडे आहे आणि आम्हाला एकदम लास्टला सोडलं आहे. चला अशा तऱ्हेने आमची ट्रेन घरी जायची आलेली आहे. आता B6 मध्ये बघूया सिटिंग पोझिशन.
पहिला आपण विचारून घेतलं कोणाचं आहे की नाही आहे, परत बोलायला नको. आता DC बघेल त्याचं काय करत तो सामानाचं, काय माहिती त्याच्यात काय असेल. मिस्ट्री बॉक्स, खाऊ असू शकतो, सामान असू शकतो, 100 किलो सोनं असू शकतो, की पैशाने भरलेलं बॅग असू शकतो. काय वाटतं तुम्हाला? ओपन करून बघावं की नाही बघावं, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असं काहीतरी सिटिंग पोझिशन आहे माझी. मिडल बर्थ, लोअर बर्थ, अपर बर्थ, साईड आणि हा व्ह्यू. असं काहीतरी. आता दुपारचे 2 वाजले ब्रेकफास्ट आणि हा व्ह्यू. तर अशा तऱ्हेने दादरला येऊन आमची ट्रिप समाप्त होत आहे 4 दिवसांची. तुम्हाला ट्रिपचे व्हिडिओज आवडले असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. टिल देन स्टे सेफ, राईट सेफ. अशा तऱ्हेने आमची ट्रिप संपलेली आहे. आता आहे मी सांगपडायला, तिथून आता मी जाईन जुईनगरला. आणि ठीक आहे, मस्त झाली सोमनाथची ट्रिप. आता नेक्स्ट ट्रिपपर्यंत बघूया कसं काय होतं आहे, कुठं नेतं. ठीक आहे, बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय दत्त मंदिर, जय गुरुदेव दत्त.